आली मोठी शहाणी, मला एक्सपोज करणार. हिला एक दिवस चांगलाच धडा शिकवायला हवा. उपास सुटला तरी पोटासाठी खावं लागतंय मला. देवा, आपलं म्हणून माफ कर रे मला. कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या आईला देऊ नकोस. त्याचं रक्षण कर, मी खाते. समोर बघा, हवालदार. थांब बघूया जातोय का नाही. अरे जातच नाही. एक काम करू, आता जाऊ दे याला, नंतर बघू याच्याकडे. नंतर नाही, आज संध्याकाळी त्याचा गेम करायचा. चल आता. काय ग, तुला ब्रेकफास्ट नाही करायचा? हे काय, मी फळं खातीये ना. फलाहार. हॅलो, हाय शेफाली, गुड मॉर्निंग. बोला. हे म्हणजे काय? ऑफकोर्स येस, मी कालच सांगितलं होतं मी पार्टीला येणार आहे म्हणून. मग आमच्या घरी कोणी खात नाही म्हणून मला खाता येत नाही. बाहेर खाऊच शकते ना मी. म्हणजे काय, ड्रिंक शिवाय पार्टी असते का? हं? तू खूप बोलतीयस. आपण संध्याकाळी भेटूयात, नाही येणार आहेस ना संध्याकाळी? मग या, चल, बाय 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 बाय. या. दिव्या, हा. तू पार्टीला चाललीस? अरे, आमच्या प्रोजेक्ट कम्प्लिशनची पार्टी आहे. आई, मला रात्री यायला उशीर होईल ना जरा. आज पार्टी आहे आणि हो, डिनर सुद्धा पार्टीतच होईल. हा, मी येते. बाय 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 बाबा. बाय. गुड डे गुड डे गुड डे. अरे माझी पण आज एक मीटिंग आहे महत्वाची. मे बी मला पण रात्री उशीरच होईल. मी बहुतेक तिकडनं जेवण करून येईल. ओके. आई, मला माहिती आहे तुझा उपास आहे आज. मी वेळेवरच येणार आहे घरी. मी आलो की मग आपण दोघं एकत्र जेवू. हा आई. ए आई, काय कुठे हरवलीस? बरं वाटत नाहीये का तुला? मी बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना बोलवू का? ठीक आहे मी. आणि तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी करायला. मग मला काय होणार आहे? ठीक आहे. खोटं बोलतेस तू. तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय आई. सांग ना, काय झालंय? बंधारा रे, आपल्या अनुभद्दल खूप वाईट स्वप्न पाहिलं रे मी. तेव्हापासून डोळ्याला डोळाच नाहीये माझ्या. मनाला सारखी हुरू वाटतेय रे. अनुच्या घरी सगळं ठीक असेल ना रे? तू कशा एवढा विचार करतेस? सगळं ठीक असणार आहे. आणि आहे बघ, तुला जर एवढीच काळजी वाटत असेल, भीती वाटत असेल ना, तर ताईला फोन कर. छे रे, फोनवर सुद्धा मन मोकळेपणे बोलण्याची कुठे मुभा आहे तिला. सारखी मनावर ताण घेऊन बोलत असते फोनवर. लगेच फोन ठेवून देते. अगं, तू नको एवढी काळजी करूस. ऐक नाही बघ, आपण पिहूला फोन दिलाय की नाही? हा, आणि पिहूने मला अजून तरी फोन केलेला नाहीये. म्हणजे ताईच्या घरी सगळं नॉर्मल आहे.
तू नको एवढा विचार करूस. हा तसंच असू दे रे बाबा. संसार माझा रेखिते, संसार माझा रेखिते, वाटणवीही चालता. मी संसार माझा रेखिते. आई आई काय ग? हा मी काय झोपून राहिला. तिकडे तुमची सून तुमच्या नकळत काय काय करते ते एकदा बघाच. काय करते? मी नाही हं बोलून वाईट होणार, नाही तर नंतर ना सगळेजण येऊन मला दोष देतात की मी तिच्या चाड्या करते तुम्हाला. मी नाही बाबा काही बोलणार. आता तू सांगतेस की झोपू मी? नाही नाही राहू दे झोपा झोपा. नंतर येऊन मला बोलू नका की मला का आधी सांगितलं नाहीस बाई. कमी जास्त झालं ना तर तुम्हालाच त्रास होईल, माझं काय. न काय? म्हणून म्हणते आई, एकदा चला आणि स्वतःच्या डोळ्याने बघून घ्या आणि काय करायचं ते तुम्हीच ठरवा. पण काय तू पण अशी आहेस ना. चल, काय झालं?